एका श्रीमंत घरातला मुलगा काहीतरी विचार करून गांधीजींकडे आला। तेव्हा गांधीजी त्याला काहीतरी लिहित असल्याचे दिसले। त्यांनी गांधीजींना विचारलं की तुम्ही काय लिहित आहात? गांधीजी म्हणले की मी माझं आत्मचरित्र लिहित आहे। तेव्हा त्या मुलाने असं सांगितलं की मी एका श्रीमंत घरातला आहे, सुशिक्षित आहे आणि मलाही देशाची सेवा करायची इच्छा आहे, जेणेकरून मीही असं माझं आत्मचरित्र लिहू शकेन। गांधीजींनी स्मित हास्य केलं। तेवढ्यात थोडा वारा आला आणि ते लिहित असलेले कागद विखुरले। तेव्हा गांधीजींनी त्या मुलाला सांगितलं की ठीक आहे, आजपासूनच तू सेवा करायला चालू कर। हे विखुरलेले सर्व कागद गोळा करून मला आणून दे। तेव्हा त्या मुलाने ते विखुरलेले कागद गोळा करून आणून दिले। तो म्हणाला, हा झालं आता। मग गांधीजींनी त्याला सांगितलं की या आलेल्या वाऱ्यामुळे दारात खूप पालापाचोळा गोळा झाला आहे, तर तू तो तिथला झाडू घे आणि तो सर्व पालापाचोळा गोळा कर। तो मुलगा थोडा शरमला, पण त्याने झाडू उचलला आणि ते सर्व साफ केलं। तो परत गांधीजींकडे आला। तो म्हणाला की माझं काम झालं। तेव्हा गांधीजींनी सांगितलं की घरात थोडेसे भांडी पडली आहेत, ते तू घासून ठेव। तेव्हा तो मुलगा काही न बोलता घरात गेला। त्याने सर्व भांडी घासली आणि धुवून ठेवली आणि गांधीजींकडे परत आला आणि तो म्हणाला, हो झालं माझं काम। असं 4-5 दिवस चालू राहिलं। 5 दिवसानंतर तो मुलगा गांधीजींकडे आला आणि म्हणाला की गांधीजी, मी सेवा करायचं की नाही करायचं असा विचार करत आहे। तेव्हा गांधीजी म्हणाले, का काय झालं? तू तर सेवाभावा मनात ठेवून आला होतास ना? तेव्हा तो मुलगा म्हणाला की गांधीजी, मी खूप श्रीमंत घरातला आहे, सुशिक्षित आहे आणि ही सर्व कामं करणं मला शोभत नाही। तेव्हा गांधीजी हसले आणि म्हणाले, जेव्हा मनात सेवाभाव असतो तेव्हा कोणतंही काम उच्च आणि नीच नसतं। त्यासाठी तू किती शिकला आहेस किंवा नाही शिकलास याचा विचार करायचा नसतो। देशसेवेसाठी स्वतःला अर्पण करून द्यायचं असतं। त्यासाठी उच्च नीच असा विचार मनात आणायचा नसतो। मी तुझी हीच तर परीक्षा घेत होतो की तू देशसेवा करण्यासाठी किती सक्षम आहेस ते। तर आता तूच ठरव। तेव्हा तो मुलगा मनोमन शरमला आणि स्वतःला तेव्हापासून देशसेवेसाठी अर्पण करून टाकलं। मित्रांनो, जेव्हा देशसेवा करायचा असं आपण ठरवतो तेव्हा कोणत्याही कामाला कमी लेखायचं नसतं। हेच आपल्याला गांधीजींनी शिकवलं।